हाय फ्रेंड्स, तर तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही देवाला चाललेलो आहोत। तर ही आमची पूर्णपणे गँग आहे, बघू शकता तुम्ही। तर याच्यामध्ये माझ्या बहिणी आहेत आणि वहिनी आहेत। जवळच एक मंदिर आहे, तिकडे आम्ही चाललेलो आहे। खरं तर आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात, पण ते काही आम्हाला झालेलं नाही। गावी आहे तरी सुद्धा किंवा गावात सुद्धा जाणं झालं नाही। मग म्हटलं चला एक जवळ एक महादेवाचं मंदिर आहे, तिकडेच आम्ही जाणार आहोत। छोटंसंच मंदिर आहे, पण म्हटलं चला आषाढी एकादशीचं निमित्त आहे तर चला देवाला थोडंसं जाऊन या। तर देवासाठी एक ताट घेतलेलं आहे। महादेवाच्या मंदिरात चाललोय त्याच्यामुळे जे साहित्य लागतं ते घेतलेलं आहे। फुलं काही घरी नव्हती, तिथेच घेणार आहोत आम्ही। आणि असं आम्ही चाललेलो आहे सगळे आमचे गँग, असं चालत जवळच असल्यामुळे। तर काल ना काय झालं माहिती आहे का, व्हिडिओ काढताना एक गडबड झाली अशी की आम्ही सेल्फी स्टिकनेच शूट केला व्हिडिओ आणि चुकून त्याची हेडफोन त्याची जी पिन होती ती तर ॲड केली होती आणि ते चालूच झाली नाही आमच्याकडून। त्याच्यामुळे पूर्णपणे आवाजच त्याच्यात ॲड झालेला नाही आणि अशी मोठी गडबड झाली। म्हणजे शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ तर शूट होत गेले आणि आवाजच आला नाही। तर माझ्या बहिणी आहेत, तर हिचं नाव शालिनी आहे, त्याच्यानंतर ही गुड्डी आहे आणि शिया तर सगळ्यांना माहीतच आहे। आणि ही किरण आहे, किरण सगळ्यात आमची लहान बहीण आहे, छोटीशी। ती नावाप्रमाणेच आपली अशीच राहत असते, एकदम रफ अँड टफ। तर आता थोडंसं आवाजाचं इकडे तिकडे होते तरी सुद्धा मी थोडंसं प्रयत्न करते। आणि ही पूनम आहे, हिचं आता लग्न झालेलं आहे डिसेंबर महिन्यात आणि आम्ही दोघी जणी असंच आलो होतो माहेरी। आणि या माझ्या वहिनी आहेत आणि मागच्या मोठ्या वहिनी आणि हे छोट्या वहिनी। तर असं आम्ही सगळेजणी मग खूप जणी होतो, मग म्हटलं चला जवळच मंदिर आहे देवाला पण जाऊयात। आणि सगळ्यात महत्त्वाचं लहान मुलं पण होती आणि श्रावी रडत होती, तिच्या थोडंसं डोळ्याला ना वहिनी खिचडी बनवत होत्या, ती मिरचीचा हात लागलेला त्याच्यामुळे ती रडत होती। तेच चाललं होतं माझं। आता कट टू कट आवाज काही येत नाहीये आणि डायरेक्ट असं द्यायचं म्हटलं तर मी तिथे बोलते, त्याच्यामुळे मग मी थोडंसं नाही का जे आठवून आठवून बोलण्याचा प्रयत्न करते की मी जसं बोलत होती ते। तर असं आम्ही चाललेलो सगळेजण आणि खूप उशीर झाला होता, म्हणजे जवळजवळ 11 11:30 वाजले ते आम्हाला देवाला जायला। सकाळी सकाळी काय झालं तर थोडीशी चिमचिम पण येत होती पावसाची आणि थोडंसं उशीर पण झाला, कारण आता एवढं सगळ्या जणांचं आवरायचं म्हटल्यावरती थोडा उशीर पण लागतो। किती जरी हे म्हटलं तरी पण 5-6 जणी होतो आम्ही, लहान मुलांचं सगळ्यांचं आवरून देवाला जायचं म्हटलं की थोडासा उशीरच झाला। पण म्हटलं चला देवाला जाऊन येऊयात आणि मग नंतर फराळ पण करूयात। तर असं हे आमचं एकदम माळामाळाने चाललेलं आहे मस्त। तर तेच मी सांगत होती, आता किती जरी झालं तरी थोडंसं कट टू कट येत नाहीये, समजून घ्या। उलट ते नाही बोललं असतं तरी चाललं असतं, पण त्यावेळेस आम्हाला काही माहीतच नाही ना की असा प्रॉब्लेम नंतर होणार आहे। मग परत कसा एकसाथ आवाज देता येतो व्यवस्थित, पण आता मी तिकडे पण बोलते आणि इकडे पण बोलते, त्याच्यामुळे थोडंसं मिसमॅच होऊ शकतं। तर असं श्रावी रडत होती आणि तिला कसं बसं वहिनीने परत समजावलं आणि मग ती थोडंसं फूल दिलं होतं एक तरवाडाचं तिला आणि मग ती थांबली थोड्या वेळ रडायची। तर असंच आम्ही सगळे चाललोय, म्हणजे हे आमच्या म्हणजे रानातल्या शेजारी जे घर आहे की नाही एक शेजाऱ्यांचं, तिथेच ते मंदिर आहे। मग खूप जवळ आहे, मग आम्ही असं चाललेलो होतो चालत चालत। आणि खरंच आता एवढं वाईट वाटतंय, कारण की एवढं माहिती आहे का सगळेजण होतं त्याच्यामुळे असं सगळ्यांचा एक आवाज होता, मस्ती होती। म्हणजे कोणी पण असं काही पण म्हणायचं, एक छान, म्हणजे मला तर खरं तो नॅचरलच आवाज ठेवायचा होता। खूप छान व्हिडिओ बनला होता आणि त्याच्यात आवाजच आला नाही शेवटी, थोडंसं वाईट पण वाटलं। कारण की आता कसं, आता प्रत्येक मी जे बोलते ते मी बोलू शकते, पण आता सगळ्यांचा तर आवाज म्यूटच झाला ना, थोडंसं गडबडच झाली। खरंच पहिल्यांदा असा माझ्या व्हिडिओमध्ये असं झालेलं आहे। तरी देखील मी थोडासा तो एडिट करण्याचा प्रयत्न करते।
तर हेच ते मंदिर आहे महादेवाचं. छोटंसंच मंदिर आहे ना, पण खूप छान वाटतं कारण की एकटंच आहे, गावापेक्षा दूर आहे आणि आत्ताचं जे वातावरण आहे एकदम हिरवळ आहे साईडला आणि एवढे जण आम्ही सगळे सोबत गेलो होतो. खरंच खूप प्रसन्न वाटलं. म्हणजे उपवास होता आणि महादेवाच्या मंदिरात जायला तर मला पहिल्यापासून खूपच आवडतं कारण की माझी खूप श्रद्धा आहे महादेवावरती. मग आम्ही इकडे गेलो आणि शेजारीच ना तिथे 2 बेलाची पण झाडं होती. म्हणजे सगळं असं जुळून आलं. तिथे गेलो मग आम्ही सगळ्यांनी आपापली बेलाची पानं पण तोडली. तर हे जे सुरुवातीचं झाड होतं मी तिथलीच पानं तोडत बसले अगोदर कारण की म्हटलं खाली चिखल असेल, पाऊस झालेला होता. पण मग तोडल्यानंतर कळलं की यार ते थोडेसे पानं खराब होते थोडं म्हणजे नाही का असं किडकी वगैरे. तर मग खाली जाऊन बघितलं तर तिकडे नव्हतं म्हणजे चिखल वगैरे काही नव्हतं एवढा. मग आम्ही असं इथे पानं मी तोडली मग परत खाली जाऊन दुसरी पण तोडून आणली. म्हणजे सगळ्याच बहिणींनी वगैरे सगळ्यांनी आम्ही पानं तोडून आणली. खरं तर ना इथे नॅचरल व्हायचंच पाहिजे होता कारण की खरंच एवढं माहिती आहे का उगीचच कुणी बी कोणाला असं चिडवत होतं. म्हणजे पूजा करायला गेलं होतं, श्रद्धा तर मनात होती त्याचा काही भाग नाही. पण एक असतं नाही का आता महादेवाची पूजा म्हटलं की परत नवऱ्याचा विषय येतो आणि याच्यावरून मग आमचं एकमेकीनं उगीच असं काही पण चालू होतं चिडवणं. तर तसं जर असतं ना तर अजून व्हिडिओ म्हणजे नाही का बघायला मजा आली असती, खूपच छान वाटलं असता. पण आता ते थोडंसं गडबड झाल्यामुळे शक्य नाही. नेक्स्ट टाईम नंतर असंच कधीतरी असाच व्हिडिओ छान बनवला जाईल की त्याच्यामध्ये सगळ्यांचा आवाज राहील, सगळ्यांचं म्हणजे एक असतं की नाही ते कळून जाईल. तर फायनली बेल तोडून आणलेला आहे आणि मग मी पूजा केली. त्यानंतर सगळ्यांनीच केली. तर मी पूजा करत असताना शियाचे बघा लुडबुड लुडबुड मध्ये मध्ये चालूच असते. मग तिला पण गंध लावायचा असतो. आणि आता ज्यावेळेस मी पूजा करताना देवाला लावत होते विद्याचा खडाचं तर तिला पण मी गंध लावला 3 बोटांनी. तर पण तिला ते हाताने लावायचं होतं. हां तर ती कशी दाखवते. तर त्यानंतर मग मी माझी पूजा केली. तर मी खाली ठेवल्यानंतर तिला काय वाटलं काय माहीत. मग असं नेहमी घरी पण असं होतं माहिती आहे का, कधी कधी ती पावडर म्हणून डोक्यालाच लावते, पावडर केसांना लावते, तेलाचा हात तेल घेते सगळ्यांसारखं करायचं असतं म्हणून तोंडाला लावते. तर तसंच तिने आता ते घेतलेलं आहे बघा आणि मस्त हातावरती केलं तो पावडर समजून तोंडालाच लावलेलं आहे तिने. एवढं भारी वाटलं. हे असं चालूच असते लहान मुलांचं नाही का, एकदम छोटे छोटे करामती भारी वाटतात. पण आणि मधून मधून साखर खात होती. खरंच देवाची पूजापेक्षा लहान मुलांचे हे एकदम छान असे गोंडसं खेळ मस्त वाटतात. तर मी बाहेर अगोदर पूजा केली, त्यानंतर मग महादेवाची पूजा केली. सगळं व्यवस्थित आणि मी पूजा करत असताना मग नाही का वहिनींनी आमच्या दिवा वगैरे लावला. म्हणजे असं आम्ही स्टेप बाय स्टेप सगळ्यांनीच पूजा केली. आता इकडे पूजेचाच व्हिडिओ असल्यामुळे मी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय सांगू शकणार नाही. फक्त एवढंच अजून परत म्हणेल की हा फक्त व्हिडिओ ओरिजिनल पाहिजे होता. खूप मजा केली होती, खूप छान वाटत होता तो एकदम. म्हणजे जाताना येताना किंवा तिथे आम्ही बेल तोडत होतो त्यावेळेस पण खूपच भारी वाटत होतं. पण आता काय जाऊ द्या, नेक्स्ट टाईम. तर छान वाटलं एकदम. महादेवाची पूजा ज्या दिवशी होते ना त्या दिवशी खूप प्रसन्न वाटतं मला.
तर अशा प्रकारे आमची पूजा झालेली आहे। सगळ्यांनी पूजा केली। जवळच बेलाचं झाड होतं त्याच्यामुळे आम्हाला छान बेल भेटले फ्रेश असे आणि हाताने सगळ्यांनी तोडून आणले, त्याच्यामुळे पूजा एकदम छानच झाली। तर आता आम्ही परत घरी चाललेलो आहोत पूजा करून। तर मग शेजारी जे होते त्यांनी आम्हाला चहा प्यायला बोलवलं होतं, कारण आम्ही तिथूनच आलेलो होतो समोरून। त्यामुळे बघूयात तिथे जर थांबावं लागलं तर तिथे आम्हाला थांबावं लागणार होतं। आणि तिथे गेल्यानंतर ते खाली रानातच होते। मग म्हटलं चला, खूप आम्हाला पण उशीर झाला, मग आम्ही चहा वगैरे काही घेतलाच नाही त्यांच्याकडून। मग ते नारळ एवढे खालीच होते आणि मग मुलं नारळ मागायला लागल्यानंतर मग ते म्हटले की नारळ घेऊन जा। तर एवढे खाली होते की ते हातानेच तोडायला छान वाटलं आणि मग मी ते हातानेच तोडले। 2 नारळ घेतले मी त्यांच्याकडून। तर भीती वाटत होती, असं वाटत होतं की सगळेच नारळ माझ्या डोक्यात पडतात की काय, पण नाही, एक मी हळूच काढला। खूप टाईट असते त्याचे बी हे, पण नाही का असं पिळा घालून मग मी त्याला तोडला। तर एवढं म्हणजे नाही छान वाटलं, म्हणजे एकदम नारळाच्या इतक्या नारळांखाली मी उभी होती। खरंच भीती वाटली त्या अगोदर मला, पण परत वाटलं की यार एवढं तुटायला उशीर लागते म्हणल्यावरती नाही पडणार। मग तोडले मी परत छान वाटलं, पण माहिती आहे हाताने नारळ तोडला पाडण्यापेक्षा।
तर अशा प्रकारे आमची पूजा झाली. त्यानंतर मग मी 2 तिथले नारळ घेतले आणि असंच मग आम्ही स्टेप बाय स्टेप करत करत घरी गेलो. वेळ गेला थोडासा, कारण की सगळेजण होते त्याच्यामुळे थोडंच अंतर होतं, पण आम्ही असं मस्त एकदम नाही का असं एकदम छान वाटत होतं चालायला पण सगळ्यांसोबत. आमचा एन्जॉय असतो कारण आमची टीमच असते ही एकदम गँग. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, म्हणजे आमची सगळ्यांसोबत माझा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तर नंतर भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.